नमस्कार, मी विशाल परदेशी. आपलं गाव आपलं बातमी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. तसा दिवस जर लक्षात घेतला तर तो मोठ्या हालचालींचा राहिला, खास करून राजकीय घडामोडींचा. सुरुवात करूया. नगरची लोकसभा लढण्यासाठी अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखेंनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पक्ष प्रवेश दिला आणि या प्रवेशामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे. कारण राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच तिकिटासाठी भाजपमध्ये गेलाय. भारतीय जनता पक्षाचा माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा. अशा पद्धतीने राज्याच्या विरोधी पक्षनेत्याचा मुलगा सुजय विखे नगरच्या खासदारकीसाठी भाजपमध्ये डेरे दाखल झालाय. यावेळी नगरचे सगळे भाजप आमदार तसंच सुजयची पत्नी आणि बहीण सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. माझ्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध मला हा निर्णय घ्यावा लागला असला तरी मी ही नगरची जागा भाजपला जिंकून देणारच असा निर्धारही सुजयनं यावेळी व्यक्त केला. खरं तर अनेक दिवसांपासून हा विचार मनामध्ये येत होता. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि समस्त आमदार, नगर जिल्ह्यातले समस्त मंत्रीगण यांना शब्द देतो की नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीचं काम यापुढे आमदारांच्या सहकार्याने डॉक्टर सुजय विखे पाटील देखील करणार. आमच्या कुटुंबियांना आज हा निर्णय घेताना मला माझ्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यावा लागला, वडिलांच्या इच्छा विरुद्ध निर्णय घ्यावा लागला. माझ्या आई आणि वडिलांची त्याची किती सहमती आहे मला माहिती नाही. आणि अशा कुटुंबाला विरुद्ध जाऊन माझ्यामध्ये मी निर्णय घेत असताना एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी आहे. आणि ही जबाबदारी मी निश्चित आज जेव्हा माझ्या कुटुंबाचं पूर्ण नाव या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून दाखवलं जातं तर मी आजही सांगतो की ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही डॉक्टर सुजय विखे पाटलाची वैयक्तिक भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनीही सुजयला नाराज केलं नाही. नगरमधून सुजयलाच भाजपचं तिकीट मिळेल असं आश्वासनही त्यांनी देऊन टाकलं. की भारतीय जनता पक्षाचं जे आमचं महाराष्ट्राचं पार्लमेंटरी बोर्ड इलेक्शन कमिटी आहे त्याच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखे यांचं नाव आम्ही खासदारकी करता केंद्र सरकारच्या आमच्या पार्लमेंटरी बोर्डाला भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय घेण्याचा सगळा अधिकार हा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या पार्लमेंटरी बोर्डाला असतो. पण मला विश्वास आणि तुम्हालाही विश्वास आहे की इकडनं नाव गेल्यावर तिकडनं येईलच. आणि मला आजच या ठिकाणी दिसत आहे की मंचावरचे सगळे आमदार हा प्रत्येक आमदार आपापल्या परीने इतका पॉवरफुल आहे की या सगळ्यांनी एकत्रित या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यात डॉक्टर सुजय विखे यांचं नेतृत्व. मला असं वाटतं की नगर जिल्ह्यातली जागा ही रेकॉर्ड मताने आपण निवडून आणू. सुजय विखेंच्या प्रवेशापूर्वी खासदार दिलीप गांधींनी नाही म्हणायला थोडीफार खळखळ केली, पण मुख्यमंत्र्यांपुढे त्यांचाही नाईलाज झाला. नगरची जागा जिंकून देण्याच्या निकषावरच सुजय विखेंना भाजपनं रेड कार्पेट टाकलंय. पण आता सुजय समोरचं आव्हानही खडतर असणार आहे. कारण पवारांनी नगरच्या राजकारणात पुन्हा एकदा 1991च्या पुनरावृत्तीचा घाट घातलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र प्रशांत गडाख यांना सुजयच्या विरोधात उतरवलं जाऊ शकतं. त्यासाठी पवार नेहमीप्रमाणेच सर्व विखे विरोधकांची पुन्हा मोठही बांधतील. त्यामुळे पवारांचं हे चक्रव्यूह भेदून सुजय आजोबांच्या पराभवाचा वचपा काढणार का हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. ब्युरो रिपोर्टसह सागर आणि विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी मध्यस्थी करणाऱ्या गिरीश महाजन आणि नगरमधले भाजपचे सध्याचे खासदार दिलीप गांधी आणि सुजयच्या उमेदवाराला आधी विरोध करणाऱ्या दिलीप गांधींनी विखेंबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. अनेक अतिशय सुशिक्षित, उच्च शिक्षित पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहेत, अतिशय तरुण आहेत. 36-37 त्यांचं आज वय आहे आणि एक तरुण नेतृत्व नगर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे आलेलं आहे आणि त्याचा फायदा हा लोकसभेत आहे, येणाऱ्या विधानसभेमध्ये आहे.
हा निश्चित आम्हाला त्या ठिकाणी होणार. पण तो आज आपण बघितलं असेल की त्यांनी कालच जाऊन एक नैतिक जबाबदारी स्वीकारून किंवा माझा मुलगा जर भाजपकडून उभा राहतोय तर मी विरोधी पक्षनेतेपदी राहणं हे काही फार संयुक्तिक नाही आणि म्हणून त्यांनी राजीनामा सुद्धा त्या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपदाचा दिलेला आहे. आता ते सगळे आमदार आहेत त्या ठिकाणी. पण तो आज मी नेहमी सांगतो की राजकारणामध्ये म्हणजे त्यांचा तुमच्याकडे येण्याचा प्रवास सुरू झालाय का? नाही, मी पुढे तेच सांगेल की राजकारणामध्ये या ठिकाणी काही अशक्य नसतं. अरे भाई संघटना आहे, कार्यकर्ते असतात, घोषणा देतात. मग आता पण घोषणा झाल्या, मग काय घोषणा झाल्या म्हणून काय नाराज होत असतात का? मी भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाच्या स्थापनेपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्या पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राहणार आहे. आणि एक असं की आता पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुसरण पुढच्या वाटचालीचा आम्ही विचार करतो आहोत. तर सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या पत्नी धनश्री विखेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. घरातले सगळे मेंबर्स जे आहेत ते काय जे निर्णय घेतील ते व्यवस्थित अभ्यास करून आणि योग्यच निर्णय घेतील आणि माझा सपोर्ट पूर्ण परिवारासोबत आहे. मग भले सासरे काँग्रेसमध्ये जरी असले आणि डॉक्टर सुजय भाजपमध्ये जरी असले तरी ॲज अ फॅमिली मेंबर माझा सपोर्ट सर्वांना आहे. बाकी लोकांचा सपोर्ट नगरमध्ये तर दिसून येतोय की त्यांच्यावर विश्वास आहे नगरच्या लोकांचा. बाकी नंतर कळेल. दरम्यान सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर फोडाफोडीच्या राजकारणाचे आरोप केले. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनाच शिवसेना प्रवेशाचं आमंत्रण दिलंय. दुर्दैवी बाब आहे, भाजपने जोडतोड फोडचं राजकारण जे आहे, सामदाम दंडभेद, मुख्यमंत्र्यांची रणनीती पुन्हा तीच राहणार आहे आणि त्याच्यामध्ये सामदाम दंडभेदची जी भूमिका आहे ही दुर्दैवी आहे, लोकशाहीला मारक आहे. इतर पक्षातील लोक फोडाफोडी करून त्यांना घेणं हे उचित नाही असं माझं मत आहे. त्यामुळे त्यांचा हा निर्णय याचा मी निषेध करतो. लोकशाहीला मारक अशा प्रकारचं काम मुख्यमंत्र्यांनी इतर पक्षातील लोक हे त्यांना फोडायचं हा उद्योग काय उचित नाही असं माझं मत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांचे चिरंजीव हे जेव्हा ज्यांच्यावर तुम्ही सतत टीका आणि प्रहार करता त्यांच्या पक्षात जातात तेव्हा उद्या तुमच्यावर सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून राजकारणामध्ये कायम संयम ठेवायचा असतो आणि शिवसेनेवर किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भविष्यात आपल्याला काय वाढून ठेवलंय घरात याचं भान त्याने ठेवायला हवं होतं. पण सुजय विखे पाटलांचं मी स्वागत करतो. तर आणि मी ते त्यांना आवाहन करेन राधाकृष्ण विखे पाटलांना की युती झालेलीच आहे शिवसेना भाजपची. सुजय भाजपात गेलेले आहात, तुम्ही शिवसेनेत या. मुख्यमंत्र्यांनी आज थेट विरोधी पक्षनेत्यांच्या मुलालाच भाजपच्या कळपात खेचून काँग्रेस आघाडीला मोठा धक्का दिला. किंबहुना त्यांचा हा मास्टर स्ट्रोकच म्हणावा लागेल. पण महाराष्ट्रातील या सगळ्या घटनांमुळे काँग्रेसमध्ये दिल्लीत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. महाराष्ट्रातील या सगळ्या घटनांकडे काँग्रेस श्रेष्ठी हे लक्ष ठेवून आहेत आणि त्यामुळे जवळपास 12 बैठकी झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर, तरी देखील विखेंच्या मुलाचा प्रश्न का सुटला नाही असा आता प्रश्न उपस्थित केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मर्जीनुसार जागा दिल्यामुळे पक्षाने पुढाकार घेतला, पण सुजय विखेंचा प्रश्न सोडवण्यामध्ये दिरंगाई का करण्यात आली यावरून अनेक केंद्रीय नेते आता नाराज आहेत. 12 बैठका एकूण झालेल्या आहेत तरी सुजय विखेंचा प्रश्न का सुटू शकला नाही आणि सुजय विखे यांच्याकडे म्हणून किंवा त्यांना जर उमेदवारी दिली असती तर काँग्रेस निश्चितपणे एक हक्काची जागा म्हणून, एक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असणार. पण आता महाराष्ट्रातील या घटनांमुळे काँग्रेसमध्ये दिल्लीत नाराजी. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अखेर आपण असं म्हणूयात की सुजय विखे पाटलांचा संयम संपला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण आता याचे परिणाम दिल्ली पातळीवर काय दिसून येतात आणि काय चर्चा आहे काँग्रेसच्या गोटात? खास करून आज ज्या पद्धतीनं ही सगळी घटनाक्रम घडलेला आहे आणि ज्या पद्धतीने सुजय विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला, गेल्या 3 महिन्यापासून ह्या सगळ्या चर्चा आहेत म्हणे आणि जवळपास राष्ट्रवादी काँग्रेससोबत 12 बैठकी झालेल्या आहेत.
12पेक्षा जास्त बैठकी झालेल्या आहेत. तरी पण हा प्रश्न का सोडला गेला नाही असा एक प्रश्न केंद्रीय नेतृत्वाने खास करून संपूर्ण राज्याच्या नेतृत्वाला केलेला आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं सुजय विखे पाटलांचा प्रवेश झालेला आहे या संदर्भात अनेकदा चर्चा झाली. केंद्रीय नेतृत्वाचं हे म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आवडीनुसार अनेक आपण त्यांना जागा दिलेल्या आहेत. भंडारा गोंदियाची जागा त्यांना दिलेली आहे. तिथे सध्या जे नाना पटोले निवडून आले त्यानंतर ती एनसीपीला जागा मिळाली, पण खरी जागा ती नाना पटोलेंची होती. नाना पटोलेंनी ती जागा दिलेली आहे, पण हे असं असताना त्यांना ते ऍडजस्ट झालेलं आहे. त्यानंतर इतरही ठिकाणी त्यांच्या आवडीच्या जागा त्यांना दिल्या गेलेल्या आहे. असं असतानाही राष्ट्रवादीकडून एक जागा का मागण्यामध्ये कमी पडले का आपले सगळे नेते, याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. आणि यावरती आता विचार सुरू झालेला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं दुसरीकडे बघितलं तर राजू शेट्टींची जागा संदर्भातही जी एनसीपीला ऍडजस्ट करायची, एनसीपीच्या कोट्यातून जागा द्यायची होती, ती सुद्धा काँग्रेसच देत आहे. असे सगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचमुळे केंद्रीय नेतृत्व प्रश्न विचारत आहे की सगळं जर काँग्रेसलाच करायचं असेल तर मग आघाडी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत काय करतो, असा बी प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. जर आपण एक मतानं सगळे एक दिलानं सगळे सोबत लढतोय आणि भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी लढतोय, तर आपले नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश का करू शकतात, कसा का झाला, हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला केंद्रीय नेतृत्वाने. आणि त्यावर त्याचा विचार सुरू झालाय. त्यामुळे असं म्हणता येईल की आता महाराष्ट्रात जो घडामोडी घडलेल्या आहे गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये, त्याचा एक मोठा परिणाम आता आगामी पातळीवर दिसून येणार आहे. पण आता थोडक्यात काय तर सुजय विखेंनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्याच्यामुळे एकदा धनुष्यातनं बाण सुटल्यानंतर पुढे आता काय केलं जाणार आहे केवळ चर्चा होऊ शकते असंच आपण म्हणू शकतो. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात. मुख्यमंत्र्यांनी आज थेट विरोधी पक्ष नेत्याच्या मुलालाच भाजपच्या कळपात खेचून काँग्रेस आघाडीला मोठा धक्का दिलाय. किंबहुना त्यांचा हा मास्टर स्ट्रोकच म्हणावा लागेल. फक्त सुजयच नाही तर मोहिते पाटलांचा रणजितही भाजपच्या गळाला लागण्याची चिन्ह आहेत. कारण रणजित सिंगने गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्र्यांचे हनुमान किंवा ज्यांना संकट मोचकही म्हटलं जातं भाजपचे, त्या गिरीश महाजनांची तब्बल 2दा भेट घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचं माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं. सुजयच्या मुखी या अशा मोदींच्या घोषणा ऐकून राज्याचे मुख्यमंत्री जरा जास्तच खुश दिसत होते. आणि का होऊ नये, कारण त्यांनी चक्क विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच भाजपात खेचला, तोही लोकसभेच्या तोंडावर. त्यामुळे विरोधकांची पुरती नाचक्की झाली आहे. आता सुजय हा लोकसभेच्या तिकिटासाठी भाजपात आलाय हे इथं वेगळं सांगायला नको. पण या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला किती खिळखिळं करून ठेवलंय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. सुजयचा भाजपात येण्याचा निर्णय भविष्यात तरी राधाकृष्ण विखेंना नक्कीच योग्य वाटेल असा सूचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी लावलाय. मला याची कल्पना आहे की डॉक्टर सुजय यांना थोडं घरी बंड करून हा निर्णय करावा लागला. पण मला विश्वास आहे की आज नाही तर उद्या घरी देखील त्यांच्या लक्षात येईल की निर्णय हा यांचाच बरोबर होता. जो निर्णय डॉक्टर सुजयने घेतला तोच निर्णय बरोबर होता हे घरी देखील निश्चितपणे लक्षात येईल. आणि मला विश्वास आहे की येत्या कालावधीमध्ये एक अतिशय मजबूत अशा प्रकारचं नेतृत्व सुजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या निवडणुकीच्या ज्या तारखा आता आल्या आहेत, जवळजवळ येथील अशा प्रकारचे अनेक भूकंपाचे धक्के हे आम्ही आमच्या निवडणुकाला देऊन लक्षात ठेवू. कालच एक धक्का माढ्यामध्ये बसला, आजचा धक्का नगरमध्ये बसला आणि पुढचे धक्के खाण्यासाठी त्यांनी सज्ज राहावं. कारण गेल्या आठवड्यात एक मदन बोर्डे सातारमध्ये असाही धक्के एकामागे धक्के त्यांना सहन करावे लागतील. आणि त्यानंतर या निवडणुका येतील, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार. फक्त सुजयच नाही तर राष्ट्रवादीतले दिग्गज मोहिते पाटील घराण्याचा मुलगा रणजित सिंहलाही गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपने चालवले. माढ्यातून उमेदवारी देताना पवारांनी काही दगाफटका केलाच तर रणजित सिंह मोहिते देखील भाजपात यायला एका पायावर तयार असल्याचं सांगितलं जात आहे. किंबहुना त्यांनी गिरीश महाजनांची 2दा भेटही घेतली आहे. फक्त रणजित नाही तर कालिदास कोळंबकर सारखे आणखीनही बरेच प्रवेश पाईपलाईन मध्ये असल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजनांनी यावेळी केलाय. असे अनेक लोक आहेत की त्याचं मी नाव या ठिकाणी घेऊ शकतो.
मी सांगितलं की इथं राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, काही होऊ शकतं आणि भविष्याच्या काळामध्ये काय दडलेलं आहे हे मला वाटतं आपल्याला काही कालांतराने दिवसांनी बघायला मिळेल. इतकी मोठी निवडणूक आहे, खरं लोकसभा त्यानंतर विधानसभा होऊ घातली आहे, विरोधी पक्ष कमकुवत होणं म्हणजे तुमची ताकद वाढणं असंच याचा अर्थ आहे. हे निश्चित आहे, पण आपण बघितलं असेल की राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल संपूर्ण देश आता एकवटलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे खंबीर नेतृत्व देशाला मिळालेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या वाटेत अनेक काटे पेरण्याचा प्रयत्न केला, पण मुरब्बी मुख्यमंत्र्यांनी चक्क विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच पुढून काँग्रेस आघाडीच्या शिडातली हवाच काढून घेतली आणि या कामात त्यांना मोलाची साथ लाभली आहे ती अर्थातच भाजपचे हनुमान म्हणून आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांची. त्यामुळे भविष्यात विरोधी पक्षाचे आणखी काही आमदार भाजपच्या गळाला लागल्यास अजिबात आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सध्या राष्ट्रवादीच्या गोटामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली होताना दिसत आहेत. म्हणजे आता हेच बघा ना की शरद पवारांनी नातवासाठी माढ्यातील उमेदवारीवर पाणी सोडल्यानंतर आता दुसरा नातू पवारांच्या मदतीला धावून आलाय. शरद पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा विचार करून निर्णय बदलावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे आणि त्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारीवरून पवार घराण्यातच मतभेद निर्माण झालेत का असा सवाल उपस्थित होतोय. आधी वेगळा निर्णय, नंतर वेगळा निर्णय. एक आपण सर्व समजून घेतलं पाहिजे की पवार साहेबांनी सांगितलेलं की मी निवडणूक लढणार नाही, पण शेवटी तिथं जर तुम्ही बघितलं तर पवारसाहेब जिथं कुठं जायचे तिथे असणारे जे लोक आहेत ते पवारसाहेबांना म्हणाले पवारसाहेब तुम्ही विचार करा, पवारसाहेब तुम्ही आलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे. जेव्हा त्या परिसरामध्ये गेल्यानंतर लोकांनाही वाटतं की आता साहेब आपल्याकडनं उभे राहतात, फार आनंद होता, लोक खुश होते. आणि हे असताना मग कालचा जो निर्णय होता त्यात लोकांमध्ये थोडंसं लोकांना वाईट वाटलं, नाराजगी झाली की साहेब अहो तुम्ही यावं, आमच्याकडे उभा राहावं असं सगळ्यांचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे राज्यात चौथ्या आघाडीच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. पुण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि रासप अध्यक्ष महादेव जानकर यांची तासभर चर्चा झाली. शेट्टींची आघाडीसोबत तडजोड न झाल्यास आणि जानकरांना युतीमध्ये योग्य वाटा न मिळाल्यास हे दोघं एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेसला अल्टिमेटम दिला आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शेट्टींनी माढ्याची जागा मागितल्यानं काँग्रेस पुढचा पेच आणखी वाढला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत माढ्याची जागा राष्ट्रवादीच्या खात्यात आहे. त्यासोबत शेट्टींनी वर्धा आणि बुलढाण्याच्या जागांची मागणी केली आहे. मागितलेल्या जागा न दिल्यास 16 जागांवर उमेदवार देण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. पण आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस बरोबरची संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा केली आहे. येत्या 15 मार्चला राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचंही आंबेडकर यांनी जाहीर केलंय. वंचित आघाडीनं काँग्रेसला 22 जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नसल्यानं काँग्रेस बरोबरची संभाव्य आघाडी तोडत असल्याची घोषणा अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आणि यावेळी आंबेडकरांनी काँग्रेसचं भाजप सेना युतीवर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात आपण निवडणूक लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी कालच जाहीर केलंय. की काँग्रेस बरोबरच्या असणाऱ्या सगळ्या चर्चेचे प्रस्ताव संपला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का 22 जागा आम्ही ज्या जाहीर केल्या त्या आम्ही मागे घेऊ शकत नाही. काँग्रेसकडून होकार न आल्यामुळे आमच्या दृष्टीने आता असणारं या चर्चा पुढे जातील असं आम्हाला काही दिसत नाही. जालना मतदारसंघाबद्दल बोललंच पाहिजे, कारण तिथे अजूनही दानवे विरुद्ध खोतकर हा वाद काही क्षमलेला नाही असंच म्हणावं लागेल. कारण आता कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादाचा तिढा जो आहे तो कायम आहे. जालन्याची जागा भाजपला न सोडता या जागेवर अर्जुन खोतकरांनीच लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी शिवसैनिक खूप आग्रही आहेत आणि याकरता आज शिवसैनिकांनी अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलंय. खोतकरांनी लोकसभा लढावी यासाठी आम्ही 2 वर्षांपासून कामाला लागतोय, मात्र आता
जर खोतकरांनी जालन्यातून लोकसभा लढवली नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा इशाराच शिवसैनिकांनी दिला। यावेळी रावसाहेब दानवेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान जालन्यातील खोतकर विरुद्ध दानवे वाद सर्वश्रुत आहे आणि त्यावर आता युतीची घोषणा झाल्यानंतर खोतकरांनी दानवेंना जालन्यातून उमेदवारी देण्यावरनं वारंवार नाराजी व्यक्त केली आहे। या घडामोडीनंतर आपलं गाव आपल्या बातमीमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।